नमस्कार सर्वांना. मंडळी, आपलं चॅनल सामाजिक उपक्रमच राबवत असतं, म्हणजे त्या दृष्टीने आपण व्हिडिओ घेत असतो. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की हा सप्टेंबर महिना जो आहे तो नॅशनल पीसीओएस अवेअरनेसचा मंथ म्हणून डिक्लेअर केलेला आहे. त्यामुळे त्या दृष्टी किंवा पीसीओडी हे जे आजार बऱ्यापैकी झालेला आहे आणि त्याचं माहिती बऱ्याच जणांना नाहीये. म्हणजे मला तर वाटतं 50% लोकांना, 50% पेक्षा जास्त लोकांना याबद्दल माहिती नसेल. आणि ज्यांना कोणाला माहिती आहे त्याच्यामध्ये गैरसमज जास्त आहेत. त्याच्यामध्ये काळजी कशी घ्यायची हे याच्याबद्दल माहिती नाहीये, ते का होतंय किंवा याच्याबद्दल बरीचशी माहिती म्हणजे नाहीच आहे. त्यामुळे दुर्लक्ष होतंय. त्याची जशी काळजी घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने घेतली जात नाहीये. आणि त्यामुळेच आम्ही विचार केला की हा मन जो डिक्लेअर केलेला आहे त्यामुळे त्या दृष्टीनेच आम्ही व्हिडिओ जनजागृती जास्तीत जास्त व्हावी आणि लोकांना त्याची माहिती मिळावी या दृष्टीने आम्ही घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या ज्या 3 उपचार पद्धती आहेत, आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी, त्यामुळे ह्या तिन्ही तज्ज्ञांचं मत, त्यांचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत. आणि त्याच निमित्ताने आज आम्ही सुरुवात करतोय ती प्रथम आयुर्वेदाने. आणि आज आपण आयुर्वेदिक डॉक्टरना भेटायला आलोय आणि त्यांना भेटून आपण याबद्दलची माहिती जाणून घेऊया. तर चला मंडळी. नमस्कार डॉक्टर. तुमची ओळख करून द्या बरं पहिली. नमस्कार. मूव्हिंग मिरर चॅनलसाठी आज तुम्ही मला बोलवलंय, तर आता मी माझी आधी ओळख करून देते तुम्हाला. मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, वैद्य सुजाता जोशी भावे. मी पुण्यामध्येच माझा MD आयुर्वेद केलेला आहे आणि 30 वर्षापासून इथे यमुनानगर निगडीला प्रॅक्टिस करते. आणि आपण आज जे चर्चा करणार आहोत, जी तुमच्याकडून आम्हाला मार्गदर्शन हवं आहे आयुर्वेदिक उपचाराच्या दृष्टीने, जे पीसीओएस आणि पीसीओडी हा जो काही आजार म्हणावा लागेल आता तो, पण ते ह्याच्या दोन्हीमध्ये फरक काय आहे, पीसीओएस आणि पीसीओडी? पीसीओडी आणि पीसीओएस मध्ये थोडा फरक आहे. पीसीओडी हे कॉमनली जास्त त्रासदायक नसलेला प्रकार आहे आणि पीसीओएस मध्ये बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत पुढे जाऊन. तर पीसीओडी मध्ये इमॅच्युअर एग्ज म्हणजे न तयार झालेली अंडी बाहेर पडतात स्त्री शरीरातली ओव्हरी मधून, त्यामुळे पीसीओडी हा प्रॉब्लेम डेव्हलप होतो. आणि पीसीओएस मध्ये मग बरंच हार्मोनल इम्बॅलन्स, त्यातून पुढे शुगर, इन्शुलिनचा जो प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळे पण पीसीओएस हे वाढतो त्रास. डायबिटीस नाही, पण इन्शुलिन हे हार्मोन आहे ना, त्याच्या चेंजेसमुळे हे पीसीओएस डेव्हलप होत आहे. पण हा मुलींमध्ये जास्त प्रमाणात आणि मॅरिड महिलांमध्ये सुद्धा हल्ली हो, आजकाल हे खूप प्रमाण वाढलंय. साधारण 10 मधल्या एकीला तरी आहेच पीसीओडीचा त्रास. आणि मुलींनाही आहे, महिलांनाही आहे. त्याच्यातून पुढे मग इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण हे होण्यामागचं कारण काय आहे? हे म्हणजे पहिला तरी हा त्रास नव्हता, आम्ही हा शब्द पण ऐकला नव्हता, हा आता ऐकायला यायला लागलाय. आणि त्याच्याबद्दल मला सुद्धा माहिती नाहीये की काय बाबा हे नक्की आहे. पण मग हा का व्हायला लागलाय? हे आपल्या आधीची जी पिढी होती ना, त्यांना तर पीसीओडी शब्द माहित पण नाहीये, कारण त्या काळात नव्हताच हा त्रास. आता हे आता जी बदललेली लाईफस्टाईल आहे त्यामुळे वाढलाय त्रास. त्याच्यामध्ये सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो आपण, म्हणजे बैठी जीवनशैली हे मुख्य कारण आहे. त्याच्यामध्ये वजन वाढणं हे हा मुख्य त्याचा हेतू म्हणजे कारण ठरतं. म्हणजे आजकाल मुलींना फार वेळ बसावं लागतं, 10 तास 12 तास जॉबमुळे, आणि मग व्यायाम करायला वेळ नसतो, त्यामुळे हा त्रास होऊ शकतो. म्हणजे त्यांच्या करिअरच्या दृष्टीने त्यांना वेळच नसतो, त्यांच्या वेळेअभावी सगळं हे झालेलं. आणि त्यांची लाईफस्टाईल म्हणजे खाण्याचा पण आहे का त्याच्यात काही?
खाण्याचं म्हणजे जे आपण घरी बनवलेलं आहे जेवण ते सगळं खाल्लं तर ते काही त्रासदायक नाही, पण आजकाल जे पॅकेज फूड येतं बाहेर, चिप्स आणि जे बाहेर ब्रेड वगैरे ज्या गोष्टी आहेत त्यांनी हा त्रास वाढू शकतो. म्हणजे थकून आलोय तर इन्स्टंट काहीतरी पाकिटचं केलं हा होणार त्रास. किंवा एखादं पॅक आणलं खाल्लं असं, बटाट्याचे चिप्स वगैरे यांनी वाढतो. म्हणजे शक्यतो आपलं वरण भात आपले जे घरी बनलेलं आहे सात्विक अन्नाचा कुठेतरी हे मागे पडत चाललंय आणि म्हणजे ते त्यांच्या वेळेअभावी शक्यतो होत आहे. आणि पूर्वी कशी कामं हाताने होती ना सगळी, घरात धान्य दळण्यापासून रवीनी ताक घुसळण्यापर्यंत ज्या हालचाली व्हायच्या ना बायकांच्या, तशा आता होत नाहीत ना. आता सगळे मिक्सर सारखे गोष्टी आल्यामुळे म्हणा किंवा काही शारीरिक श्रम पडतच नाहीत आता. पण आता त्या हालचाली होत नाही, पण त्याच्यासाठी जिम मध्ये जातात ना मग. मग त्याचा फायदा होतो ना, पीसीओडी कमी होण्यासाठी जिम करण्याचा फायदा होतो, पण म्हणजे प्रत्येकीने तसा वेळ काढला पाहिजे. आवश्यकच आहे. पण हे जे हा जो पीसीओडी किंवा पीसीओएस हे लक्षणं कशी आहेत, म्हणजे कसं ओळखायचं हा प्रॉब्लेम सुरू झालाय? याच्यामध्ये पाळीचा जो हे आहे ना प्रकार, तो अनियमित होऊन जातो. म्हणजे काहींना उशिरा येते, काहींना 6-6 महिने येतच नाही, क्वचित वर्षभर पुढे जाते, असंही झालेलं आहे. आणि मग पॅटर्न जो आहे ब्लिडिंगचा तो पण कमी जास्ती, काहींना जास्त प्रमाणात, काहींना कमी प्रमाणात असं होतं. म्हणजे कमी प्रमाणात होतो म्हणजे त्यावेळेला असे जे कमी दिवस आणि कमी फ्लो असं दोन्ही गोष्टी मध्ये कमी होऊ शकतो किंवा वाढू पण शकतो. म्हणजे नियमितपणे जेवढा होणं आवश्यक आहे त्यापेक्षा कमी किंवा जास्त होतो. आणि त्याचे म्हणजे चिडचिड वगैरे पण होते का? हो, तो एक आहे प्रकार. म्हणजे मानसिक लेवल पर्यंत त्याचा परिणाम दिसतो. म्हणजे त्यांना कळणार कसं की आपल्याला हा त्रास सुरू झालाय बाबा? तर अनियमित आपल्याला आवश्यक आहे आता. अनियमित पिरियड्स हे एक आहे मेन. आणि त्यानंतर हर्सुइटिझम म्हणून एक आहे प्रकार, त्याच्यामध्ये पुरुषांप्रमाणे असे दाढीचे केस कसे असतात किंवा मिशीचे तसे केस वाढतात आणि जिथे पाहिजे तिथले कमी होतात. म्हणजे डोक्यावरती जे आहेत ते पातळ व्हायला लागतात, ते थिनिंग हेअर होतं आणि जिथे नकोय तिथे अनवॉन्टेड हेअर वाढू लागतात पीसीओडी मध्ये. याचं कारण असं आहे की त्यात मेल हॉर्मोन्स वाढलेले असतात. स्त्री शरीरात पण मेल हॉर्मोन्स असतातच, पण त्याचं प्रमाण फार कमी असतं आणि ते जर वाढले मेल हॉर्मोन्स अँड्रोजेन, तर मग हे असं दाढी मिशीचे केस जसे पुरुषांना असतात तशी लव वाढते स्त्रियांमध्ये. पण मग ह्याचे जे परिणाम आहेत ना, तर त्या महिलेच्या प्रेग्नन्सीवर काय परिणाम होतो? नक्कीच. याच्यामध्ये तुम्हाला मगाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे इमॅच्युअर एग्स म्हणजे नीट पूर्ण तयार न झालेली अंडी ओव्हरीज मधनं बाहेर पडतात ना, त्यामुळे ती गर्भधारणा होण्यासाठी उपयोगी नसतात ती अंडी. त्यामुळे पीसीओडीचा त्रास घालवल्यानंतरच गर्भधारणा चांगली उत्तम राहू शकते. आणि जर चुकून राहिली तरी ती पुढे 9 महिने कंटिन्यू करणं सुद्धा अवघड होतं शरीराला जर पीसीओडी असेल तर. आजच्या मुलींच्या किंवा महिलांच्या दृष्टीने त्यांचं जे करिअर आहे त्याच्यामध्ये स्ट्रेसने सुद्धा हे जास्त होतंय. ऍक्च्युली त्यांना त्यांच्या करिअरचा असतोच टेन्शन, पण त्याच्या व्यतिरिक्त हा प्रॉब्लेम सुरू झाल्यानंतर सुद्धा मग त्याचं वेगळं टेन्शन. मग त्या दृष्टीने ती त्याच्यातून बाहेर पडू शकते का? म्हणजे 100% त्याच्यावर रिझल्ट आहे का असं? म्हणजे कसं आहे, प्रत्येक आजार हा सायकोसोमॅटिक म्हणू शकतो आपण, म्हणजे मनाशी संबंधित आणि शरीराशी संबंधित. तर नक्कीच हा पीसीओडी हा आजार सुद्धा शरीराबरोबर मनाशी पण त्याचा संबंध आहे. आणि जो ऑफिसचा स्ट्रेस आहे, कामाचा स्ट्रेस आहे, त्याचा परिणाम आपल्या गर्भाशयाच्या आरोग्यावर पण होतो. त्यामुळे पीसीओडी हा त्रास त्यांनी वाढू शकतो स्ट्रेसमुळे. तर मुलींना मग यासाठी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, तो म्हणजे प्राणायाम आणि योगासनं करण्यासाठी, जेणेकरून मानसिक तणाव कमी करायला मदत मिळेल. म्हणजे तुमच्या ऑफिसच्या वेळेच्या आधी तुम्ही अर्धा 1 तास वेळ जर काढला तर त्यामध्ये तुम्हाला योगासनं आणि प्राणायामासाठी जर वेळ देता आला, ओंकार वगैरे, तर त्यांनी मानसिक तणाव कमी होईल आणि मग पीसीओडी सारखे त्रास होणार नाही. म्हणजे जसं त्यांच्या जॉबच्या दृष्टीने त्या जसं टाइम टेबल ठेवतात तसं हा एक टाइम टेबल मध्ये त्यांच्या आलं की औषध आहेत पण त्याच्याबरोबर योगावर पण त्यांनी किंवा जिम असेल जे काय असेल ते
पण मग ह्याच्यामध्ये औषध, आयुर्वेदिक औषध काय आहेत वगैरे आहे का, आणि त्याच्यातून त्यांना त्याच्यावर 100% रिझल्ट आहे का त्याचा? नक्की 100% रिझल्ट आहे आयुर्वेदिक औषधांचा. याच्यावर आयुर्वेदिकच औषधं उत्तम काम करतील. तर आपल्याला हॉर्मोन्स जी घ्यायला सांगतात यावर, ती घेणं म्हणजे शरीराला तात्पुरतं तुम्ही एक उपाय केल्यासारखं होतं. पण हा कायमस्वरूपी घालवायचा असेल तर आयुर्वेदिक उपायच करायला पाहिजे. नाही तर मग काय होतं, 21 दिवसांच्या गोळ्या घेतल्यात, 1 महिना घेतल्या, 2 महिने, 3 महिने, पण ते तुम्ही किती दिवस घेणार ना. अनियमित पिरियड्स साठी हा उपचार केला जातो. पीसीओडी साठी या कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे बर्थ कंट्रोल पिल्स ज्या असतात हॉर्मोनच्या, त्या दिल्या जातात. पण ते घेणं चुकीचं ठरतं, कारण त्यांनी शरीरावर दुष्परिणाम खूप होतात आणि त्याशिवाय हा उपाय तात्पुरता असतो. आयुर्वेदाने हे कायमस्वरूपी बरं व्हायला मदत मिळते. त्यासाठी खूप छान छान औषध आहेत. आपलं त्रिफळा नाव तुम्ही ऐकलं आहे. त्रिफळाचं पाणी जर तुम्ही घेतलं भिजत घालून, रात्री भिजत घालायचं 1 चमचा 1 ग्लास पाण्यामध्ये, सकाळी गाळून पिणे. याच्यामध्ये मेटाबॉलिझम सुधारतं शरीराचं, आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे ही पीसीओडी ही. त्यामुळे शरीराचा तो चयापचय सुधारला की त्यामुळे पीसीओडी कमी होत जातो. 3 महिने ते 6 महिने कालावधीमध्ये एकदम उत्तमरित्या याच्यावर उपाय होतो आयुर्वेदिक मध्ये. तुम्ही हे त्रिफळाचं जे सांगितलं, त्याशिवाय मेथीचा उपाय पण करू शकता. रात्री 1 चमचा मेथी आणि 1 चमचा जिरे भिजत घालायचे आणि सकाळी ते पाणी गाळून प्यायचं. यासाठी काचेचा ग्लास वापरायचा. तर हे जे उपाय सांगितले यांनी हा फायदा होईल की पीसीओडी ट्रीट व्हायला मदत मिळेल. आणि याशिवाय वैद्यांचा सल्ला पण जरूर घ्या. कारण हे घरगुती उपाय झाले, कारण त्याच्यातून जर लवकरात लवकर, आणि मेन म्हणजे ह्याच्यातली माहितीच त्यांना नसते, त्याच्यामुळे गप्प म्हणजे मलाही वाटतंय की डॉक्टरचा सल्ला हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. म्हणजे घरगुती उपाय हे आहेतच, पण डॉक्टरची औषधं, डॉक्टरचा सल्ला घेऊन त्या पद्धतीने योगा असेल ते व्यवस्थित त्यांना सांगतात ना, की बाबा योगा असेल किंवा औषधं असेल किंवा डाएट असेल, जो आपला पुढचा होता येतोय की डाएट मग त्यांनी काय करावं, खाण्यामध्ये त्यांच्या विशेष काही वेगळं वापरायचं का? हा, डाएटचं तर सांगतेच. 80% लोकांमध्ये काय आहे स्त्रियांमध्ये की पीसीओडी मध्ये वजन जास्त असणं हा प्रकार दिसून येतो. त्यामुळे आपल्याला आहाराचा विचार करताना आपलं जेणेकरून वजन वाढणार नाही आणि आहे त्यापेक्षा कमी होईल असाच आहार आपल्याला घ्यावा लागेल, आणि व्यायामावरही भर द्यावा लागेल. तर आधी आहाराबद्दल आपण बोलूयात. तर गोड पदार्थ, साखर आणि गुळ असलेले पदार्थ हे खाल्याने डायरेक्ट तुमचं फॅटमध्येच रूपांतर होतं त्याचं, त्यामुळे वजन वाढू शकतं. त्यामुळे ते गोड पदार्थ टाळणे हा एक उपाय आहे. डेअरी प्रॉडक्ट सगळे आम्ही बंद करायला सांगतो. गोड पदार्थ खायचे नाहीत आणि डेअरी प्रॉडक्ट सगळे बंद करायला सांगतो. आजकाल जे दूध मिळतंय आपल्याला ते त्या जनावरांना हॉर्मोनचे इंजेक्शन देऊन दूध वाढवणं हा प्रकार अतिशय कॉमन आहे. तर खास करून पीसीओडी हा प्रॉब्लेम हार्मोनशी संबंधित असल्यामुळे त्या प्रकारचं दूध पिण्यात आल्याने हा त्रास वाढू शकतो. म्हणून आम्ही डेअरी प्रॉडक्ट्स खास या कारणासाठी बंद करायला सांगतो. तुम्हाला जर एकदम उत्तम देशी गाईचं दूध मिळणार असेल तुमच्या समोर काढून दिलेलं, तर ते चालू शकेल. गाईचं दुधाचं बऱ्यापैकी, आणि त्याच्यावर म्हणजे काळजी घेतली जाते आता. त्यामुळे आपल्याला अनवॉन्टेड हार्मोन्स आपल्या पोटात जातात ना दुधातनं, त्यामुळे हा त्रास वाढू शकतो. पण म्हणजे दूध टाळणं का? हा, या केसमध्ये तर दूध आणि दुधाचे पदार्थ बंदच करायला सांगतो आपण पीसीओडी मध्ये. आणि किंवा तळलेले पदार्थ जेणेकरून फॅट्स वाढतील अशा गोष्टी टाळायच्या. त्यामुळे तळलेले पदार्थ, तेलाचा वापर हा अतिशय कमी करायचा आहे. नंतर आपण गहू बंद करायला सांगतो. ज्वारी तुम्ही मल्टीग्रेन वापरा, ज्वारी वापरा, पण गहू नको. म्हणजे भाकरी, ज्वारीची भाकरी, किंवा आता मिलेटचं वर्ष झालं मागचं, तर मिलेट्स म्हणजे बाजरी वगैरे पण वापरू शकतो. पण गहू नकोय फारसा. चुकून कधीतरी एखाद्या वेळेस चालेल, पण ब्रेड वगैरे तर नाही, बाहेरचं काही नाही. फळं वगैरे काय सल्ला द्याल फळांच्या बाबतीत? म्हणजे किवी म्हणा किंवा अजून इतर पण आहेत ना, जी आपली जी भारतीय फळं आहेत ती सगळी चालणार आहेत. फक्त आम्ही केळी नको सांगतो आयुर्वेदिक डॉक्टर्स. पीसीओडी मध्ये त्रास लवकर कमी करायचा आहे आणि वजन पण कमी करायचं आहे आपल्याला, तर केळी नको सांगतो. केळी वजन वाढवतं म्हणून. आणि सीझनल जी फळं आहेत ती खायची, जी आपली भारतीय फळं आहेत ती खा.
किवी वगैरे ड्रॅगन फ्रूट वगैरे मुद्दाम आणून खाल्लं पाहिजे असं नाहीये. हम्म. आपली जी डाळिंब, सफरचंद, संत्री, मोसंबी ही नेहमीची फळं आहेत आपली, ती सगळी खाऊ शकतो. हा, थोडस हे पथ्य पाळणं आवश्यक आहे. पण पथ्यामध्ये आम्ही अजून घरातले पण जे पदार्थ आहेत त्यापैकी 2-3 गोष्टी नको सांगतो. त्यामध्ये लोणचं, पापड बंद करायला सांगतो. लोणचं पापड खायचं नाही. अच्छा. पण आता हे झालं औषध आणि पथ्य डाएट वगैरे झालं. पण नुसतं एवढ्याने ते होत नाही, कारण हा बऱ्यापैकी हे जे आहे ना, हे मला वाटतं जास्त प्रमाण त्याचं मानसिक आणि भावनिक आहे. म्हणजे ती जर त्याच्यामध्ये म्हणजे मेडिटेशन म्हणावं लागेल मग. नक्कीच. हा, पण नुसतं मेडिटेशन सुद्धा नाही, मग त्याच्यात कुटुंबाचा पण सहभाग आला. ती मुलगी असेल तर आई वडील, किंवा जर ती मॅरिड असेल तर सासरच्या मंडळींनी सुद्धा तिला कोऑपरेट करणं आवश्यक. म्हणजे तिने केलेल्या कामाचं कौतुक करणे हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. तिला आनंदी ठेवणं आणि ह्यापासून परावृत्त करणं, म्हणजे तिचं ह्या आजाराचं टेन्शन तिने न घेता त्याला सामोरं गेलं पाहिजे. नक्कीच. घरातल्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. आणि प्रत्येक बाबतीत तिला तिच्या कामामध्ये प्रोत्साहन देत राहणे आणि तिची काळजी घेणे हे घरातल्यांनी केलं पाहिजे. पण हे आपण कुटुंबाचं केलं. पण आजकाल आणखीन एक म्हणजे इथे आपल्याला ना ही चर्चा करायला काही हरकत नाहीये, कारण जर शासनानेच नॅशनल लेवलला हा जर सप्टेंबर महिना PCOS अवेअरनेसचा डिक्लेअर केलेला आहे, तर जसं प्रेग्नन्सी मध्ये त्या महिलेला ऑफिसमध्ये म्हणजे घरातून काळजी घेतली जाईल, पण आजकाल त्या मुलीचं करिअर हे हा एवढा मोठा हे झालेला आहे आणि त्याला एवढं महत्व दिलं गेलंय, म्हणजे त्याच्यामुळे त्याचा परिणाम जास्त होतो. म्हणजे तिथे जे काही त्यांना मानसिक थोडस टेन्शन असेल ते सहन करायला लागतं. त्या दिवसामध्ये तरी त्यांना कुठेतरी ते मिळणं आवश्यक आहे. थोडस विश्रांती म्हणा. नक्कीच. अगदीच नाही, अगदी सुट्टी वगैरे देण्याची आम्ही म्हणणार नाही. कामात काही प्रमाणात रिलीफ मिळाला पाहिजे. रिलीफ मिळाला पाहिजे. कारण त्यांच्या ज्या मीटिंग असतात, म्हणजे ऑफिसच्या अगोदर सकाळी बऱ्यापैकी माणूस फ्रेश असतो, त्यामुळे सकाळची मीटिंग ओके. किंवा आजकाल फॉरेन मध्ये सुद्धा ते जॉबचे तिकडचे पण जॉब केले जातात, ऑनलाईन इकडून करतात ते, तर ते ठीक आहे की ते वेळ काढून त्यांच्या टायमिंगला ते ऍडजस्ट केलं जातं. पण आपलं जे मला इथे आपल्या देशामध्ये जरा प्रॉब्लेम हा जास्त वाटतोय, कारण सकाळी फ्रेश असते ती व्यक्ती, सकाळी ती जॉबला जाताना किंवा जे काही त्यांची मीटिंग तिथे होत असेल, पण येताना पण झाल्यानंतरची मीटिंग होते ना, ती योग्य नाही वाटत आहे. कारण ट्रॅव्हल मध्ये पण ते हेडफोन लावून ते मीटिंग अटेंड करत असतात. आणि ह्या दिवसामध्ये बाकी आम्ही काही म्हणणार नाही, तर महिलांना काम मिळणंच कठीण होऊन जाईल. पण त्याच्यामुळे जास्त अपेक्षा अशा नाही ठेवणार, पण त्या दिवसात तरी कुठेतरी समजून घेणं आवश्यक आहे. पूर्वी आपल्याकडे 4 दिवसांची विश्रांती असायची ना पिरियड्स मध्ये, तर त्याच्यामध्ये पूर्वाचार्यांचा आपल्या काय मनात विचार असेल की यांना त्या निमित्ताने शारीरिक श्रमातून सुट्टी मिळेल. तर आता आपण सलग काम करतच राहतो, महिन्यातल्या कोणत्याही दिवशी सुट्टी नाही कामाला. घरी असलं तरी, वर्क फ्रॉम होम असलं तरी काम चालूच राहतात त्यांचं, आणि ट्रॅव्हलिंग मध्ये असलं तरी सुद्धा मीटिंग्स चालू राहतात, यामध्ये त्यांना रिलीफच मिळत नाही. तर काम ज्या ठिकाणी त्यांचं चालतं त्या लोकांनी ते समजून घेऊन त्यांना रिलीफ मिळावा अशा दृष्टीने थोडीशी काही योजना करणं आवश्यक आहे. आपण असं नाही म्हणणार की सुट्टी द्या वगैरे, पण आणि त्या त्या ज्या लेडीज आहेत ना, ती मुलगी असेल मॅरिड असेल जे आहे, त्यांनी पण स्ट्रॉंगली हे घेणं आवश्यक आहे. मुद्दा मांडला पाहिजे आपल्याला आहे, आपल्यामध्ये आपल्याला तो प्रॉब्लेम सुरू झालाय, तर त्यांना न घाबरता, न टेन्शन घेता त्याला सामोरं जायचंय आणि त्याची काळजी पूर्णपणे घ्यायची. 100% जसं तुम्ही करिअरला देताय महत्व, तेवढं तुमच्या आरोग्याला पण देणं आवश्यक आहे. ते 100% तुमच्या आरोग्याला पण मिळालं पाहिजे. त्यामुळे खूप व्यायामाचं यामध्ये महत्व खूप अधोरेखित होतं. व्यायाम अति महत्वाचा आहे. या लेडीजना सकाळी त्यासाठी वेळ काढला पाहिजे. त्यांनी ऑफिसला जाण्यापूर्वी खास करून जो जेणेकरून घाम निघेल असा व्यायाम केला पाहिजे. मग तुम्ही त्यामध्ये जॉगिंग करू शकता, सूर्यनमस्कार करू शकता, आणि या जोडीलाच मानसिक तणावाचा त्रास होऊ नये पुढे जाऊन, म्हणून मग
प्राणायाम करणं गरजेचं आहे. हम्म. त्यामध्ये आणि काही योगासनं आणि काही योग जे आहेत ना ते खुर्चीत बसून सुद्धा त्यांना म्हणजे नाही का त्यांनी थोडस कुठेतरी करणं चेअर आवश्यक आहे. योगा हा एक प्रकार आहे, तो हा. त्यांना माहिती हा. करून घेतला ना त्यांनी, हा. तर बसल्या बसल्या करू शकतो. हा. खूप छान माहिती मिळाली डॉक्टर. आणि खरंच हे मार्गदर्शन खूप चांगलं सगळ्यांना उपयोगी पडेल. अजून जो गर्भाशयाचा भाग आहे त्याच्यावर दबाव येतील असे कपडे वापरणं हा एक त्रासदायक प्रकार होतो यामध्ये. हम्म. पीसीओडी वाढू शकतो त्याने. हम्म. तर जीन्सचं कापड जे असतं ते जाड असतं एकदम आणि त्यातून हवा यायला सुद्धा जागा नसते. आणि असं सैल कपडे वापरायचे. सैल कपडे वापरायचे लेडीजनी, त्यामुळे त्यांचं हार्मोन बॅलन्सिंग चांगलं राहील. हम्म. हम्म. आपल्याकडे जे आपले पंजाबी सूट्स असतात ते किंवा साडी, यामध्ये या भागावरती जो ओटीपोटाचा भाग आहे त्यावर दबाव येत नाही. पण खास करून जीन्सची पॅन्ट घालणाऱ्या मुलींच्या बाबतीत तो होतो आणि त्यामुळे हार्मोन चेंजेस होऊ शकतात. सैल कपडे वापरावे. कपडे पण तसे वापरावे. खूप छान माहिती दिली तुम्ही. हा पीसीओडीचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी योगासनं कोणती ते आपल्याला डॉक्टर करून दाखवणार आहे. ही जी मॅट तुम्ही घेतली जाते ऍक्च्युली, तर ती घोंगडी घेतली याच्यासाठी काय विशेष कारण आहे का? हो, याच्यामुळे आरोग्य चांगलं राहतं आणि जी योगा मॅट असते ते कृत्रिमरित्या बनलेली असते आणि हा नैसर्गिक धागा वापरला, त्यामुळे योगा मॅट ऐवजी घोंगडी वापरतात. म्हणजे रेग्युलर जी योगासनं करतात त्यांना पण ते म्हणजे ह्या उपयोगी आहे. रेग्युलर जे काही की योगासनं करताना हे घेणं जास्त चांगलं. ओके. बरं, आता ही कोणती योगासनं मी एक एक तुम्हाला करून दाखवते. सगळ्यात आधी आपण पश्चिमोत्तानासन बघूयात. गुडघ्याला डोकं टेकवायचे आणि किती मिनिटं करायचे? हे करताना चांगलं पायाला स्ट्रेच होतं आणि ओटीपोटाला फायदा मिळतो त्याचा. हे एक 2 ते 3 मिनिट. त्यानंतर आपल्याला करायचं आहे बटरफ्लाय. यामध्ये पण मांडीकडच्या सगळ्या मसल्सना चांगला स्ट्रेच मिळतो आणि ओटीपोटाला त्याचा फायदा होतो. मंडूकासन हा पुढचा आहे. तर त्यासाठी पोटावरती दोन्ही हात आणि पुढे वाकायचं आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टींचं आपण एकत्रीकरण करतोय. एक आहे मंडूकासन आणि दुसरं आहे योग मुद्रा. म्हणजे ओटीपोटाचे दोन्ही हात आपले धरायचे. हा, आणि डोकं जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा. जमिनीला समोर डोकं लावायचा प्रयत्न करायचा. याशिवाय शवासनाचा पण फायदा होतो स्ट्रेस रिलीफ साठी. ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शवासन सोपं आहे, करून दाखवण्याची आवडता आसन आहे. हा, हे कोणते? पवन मुक्तासन. या प्रकारे डोकं गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ही आसन किती वेळ करायची असतं? म्हणजे हे 2 ते 3 मिनिट किंवा किती 2 वेळा, 3 वेळा, 5 वेळा? 5 वेळा करायचं. याशिवाय आपल्याला माहिती आहे की कपालभाती हा प्राणायाम हा नक्कीच उपयोगी पडतो. बऱ्यापैकी सगळ्या आजारांमध्ये. या प्रकारे कपालभाती करायचा आहे. पहिलं दीर्घ श्वास घेऊन नंतर सुरुवात. आणि श्वास घेताना आणि सोडताना आपल्या पोटावरती लक्ष पाहिजे. जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो त्यावेळेला पोट आपलं आत गेलेलं असलं पाहिजे आणि ज्या वेळेला श्वास घेतो तेव्हा पोट लूज सोडलेलं असलं पाहिजे. आणि हे सुद्धा 2 ते 3 मिनिटं असं
नाही, हे जास्त वेळ करावं लागतं. कपालभाती हे पीसीओडी घालवण्यासाठीचा अतिशय महत्वाचा योगाचा प्राणायाम आहे आणि तो फार जास्त वेळ करावा लागतो. कमीत कमी 5 मिनिट तरी करायला पाहिजे, पण यापेक्षा जास्त काही जण 1 तास पर्यंत करायला सांगतात, जर पीसीओडीचा अतिशय गंभीर त्रास असेल तर. आता आपण पडलो लेडीज, काम तर असतात, नुसतं करिअर नाही, कुटुंबाने घरातली सुद्धा असतात. मग हा वेळ जो काढायचा ना, म्हणजे 1 तास जेवणापूर्वी 1 तास जेवणानंतर कसं कसं ऍडजस्ट करता येईल? हे जेवणा आधी तुम्ही करू शकता, त्याच्यानंतर लगेच जेवण जरी केलं तरी चालतं, पण जेवण झाल्यानंतर 5 तास नाही करता. अच्छा, म्हणजे करण्यापूर्वी 5 तास काही खाल्लेलं नाही पाहिजे. करण्यापूर्वी नाही, म्हणजे तुम्ही सकाळी उठलाय आणि तुम्ही करू शकता आणि नंतर तुम्ही नाश्ता पण करू शकता. किंवा संध्याकाळी समजा करायचं झालं तर 5 तास जेवणानंतर 5 तास नंतर आसन प्राणायाम नंतर लगेच खाऊ शकता, पण खाल्लेलं असेल तर 5 तास थांबावं लागेल. त्याच्यानंतर योगासन केल्यानंतर खाऊ शकता. कमीत कमी 4 तास तरी. 1 वाजता तुमचं दुपारचं जेवण झालं असेल तर 5 वाजता तुम्ही करू शकता. म्हणजे समजा सकाळी ज्यांना वेळ मिळत नसेल तर ते संध्याकाळचा वेळ काढू शकतात. पण सकाळी पण जायची घाई, जॉब करणार, त्यासाठी लवकर उठावं लागेल. मग कसं करणार त्या सगळ्यांचे. भुजंगासन हे एक अजून आसन आहे, ते एक दाखवते. हे कुठलंही भुजंगासन. त्याच्यामध्ये धनुरासन पण आहे. धनुरासन पण फायदा होतो का? धनुरासन. हो, धनुरासनचा पण फायदा होतो. धनुरासनचं पण दाखवते. प्राणायामामध्ये आपण मगाशी कपालभाती बघितला तसा भ्रामरी हा जो प्राणायाम आहे तो पण उपयोगी आहे. त्यासाठी ही 2 डोळ्यांवर बोटं ठेवायची आणि हे कानामध्ये अंगठा आणि ही 2 बोटं वर आणि खाली असतील बाकीचे, आणि तोंड मिटलेलं असताना ओम म्हणायचंय, म्हणजे फक्त म चा उच्चार होतो त्यामध्ये. यामध्ये ही 2 बोटं डोळ्यांवरती, अंगठा कानामध्ये, एकाच वेळेला. आणि श्वास घेताना दीर्घ श्वास आधी घ्यायचा आहे आणि सोडताना म असा उच्चार होतो. जसं भुंगा गुणगुण करतो ना, त्या पद्धतीने ते आपल्याला ऐकू येतं. त्यामुळे त्याला भ्रामरी नाव दिलंय. तर ही सगळी आसनं आणि प्राणायाम करायचा आहे. आता सांगितलं ते भ्रामरी आणि आधी सांगितलेली कपालभाती, हे 2 प्राणायाम, आणि ही जी आसनं सांगितली ती. अनुलोम विलोम पण चांगलंच आहे, पण कपालभाती खास करून गाठी वगैरे जिथे असतात त्या घालवतात. आता हे सिस्ट म्हणजे जे पीसीओडी मध्ये सिस्ट असतात ना, त्या पाण्याच्या गाठी असतात, त्या ओव्हरीच्या बाजूला आलेल्या असतात, त्या जर आपल्याला घालवायच्या असतील तर कपालभाती हा बेस्ट प्राणायाम. हा जो त्रास आहे ना, पीसीओएस पीसीओडी, हा कुठल्या वयोगटामध्ये जास्त? जे रिप्रोडक्टिव्ह एज आहे लेडीजचं, म्हणजे 14 ते 44 याच वयात होतं. 14 ते 44 याच वयात. मंडळी, योगासनं पण दाखवलेली आहेत, सगळ्यांनी काळजी घ्या. मंडळी, डॉक्टरनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलंय आणि ह्या आजाराबद्दल बरंच म्हणजे खूप जणांना माहिती नाहीये, तर ती आता माहिती आपल्याला मिळाली. त्यांनी कारणं, लक्षणं सगळं कव्हर केलंय आपण. उपचार पद्धती आयुर्वेदिक कशी आहे, योगासनं काय आहेत, पथ्य काय आहे, डाएट त्यावर काय तुम्ही करू शकता, किंवा कपडे सुद्धा कसे घालायचे, याबद्दल खूप सुंदर माहिती त्यांनी सांगितली. आणि ती काळजी जर घेतली ना, आणि प्रत्येकीने तेवढा स्ट्रॉंग राहणं फार महत्वाचं आहे. मानसिक दृष्ट्या तिला स्ट्रॉंग व्हायचंय, त्यामुळे तिने त्याला फेस करणं आवश्यक आहे स्ट्रॉंगपणे. मला सगळ्यांना विनंती आहे, अक्षरशः हात जोडून विनंती करते मी तुम्हाला सगळ्यांना, की हे व्हिडिओ आता आपण तिन्ही उपचार पद्धती
घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आयुर्वेदिक घेतले, यानंतर होमिओपॅथी पण घेणार आहोत आणि नंतर ॲलोपॅथी पण घेणार आहे. त्यामुळे हे व्हिडिओ ना जास्तीत जास्त शेअर करा. ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. आणि नेहमी सांगते तुम्हाला मी की व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मेन म्हणजे जास्तीत जास्त शेअर करा. आणि आता आपण पुढच्या आणखीन बघूया. आपण होमिओपॅथी डॉक्टरचं पण मत आणि त्यांचं पण मार्गदर्शन घेणार आहोत या बाबतीत. तर भेटूया लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये.